नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर चला आजचे करंट अफेअरचे प्रश्न डिस्कस करूया। तर यूजीसी म्हणजे होते युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोग। याचे जे सध्याचे अध्यक्ष आहे ते आहे एम जगदीश कुमार। आणि जी यूजीसीची स्थापना झाली होती ती 1956 मध्ये झाली होती राधाकृष्णन समितीनुसार, जी की 1948 ची समिती होती। मग आता काही महत्त्वाचे आयोग आहेत ते आपण डिस्कस करूया। तर मुदलियार आयोग होता 1952 मध्ये करण्यात आली होती। कोठारी आयोग 1964, पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 होतं। उटचा खलिता 1854, हंटर कमिशन 1882। आता बघा, उटचा खलिता जो आहे 1854 याला भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटलं जाते। हंटर कमिशन 1882 महात्मा ज्योतिबा फुले आणि पंडित रमाबाई यांनी साक्ष दिलेली होती। थॉमस रॅले आयोग 1902, सॅड्रल आयोग 1917, सार्जंट अहवाल आहे 1944, तर खडूफळा मोहीम आहे 1988 ची। आणि अलीकडेच जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू आहे 2020चं, तर या शैक्षणिक धोरणाचे जे समितीचे अध्यक्ष होते ते होते के कस्तुरीरंगन। आणि आराखडा आहे 5+3+3+4। आणि शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो, तर लक्षात असू द्या, शिक्षण हा विषय समवर्त सूचीमध्ये येतो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे F-16 म्हणजेच फायटिंग फॉल्कन अमेरिकाचे हे लढाऊ विमान आहे। तर चिनूक हेलिकॉप्टरसुद्धा अमेरिकेचेच आहे आणि राफेल विमान आहे फ्रान्स। तर हे सर्व आपण यांच्याकडून विकत घेतलेले आहे। सो तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा, यावरती प्रश्न येणे अपेक्षित आहे। भारताने रशियाकडून AK-203 रायफल्स खरेदी केलेले आहे। साधारणतः 10,000 रायफल खरेदी करण्याचा करार आहे आणि तो प्रकल्प जो आहे तो उत्तर प्रदेशमध्ये उभारला जाणार आहे। मग आता रशियाचे अध्यक्ष कोण आहे, तर ते आहे व्लादिमीर पुतिन। अलीकडेच ते 5व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ते 2030 पर्यंत म्हणजे 6 वर्षासाठी पदावर राहतील। राजधानी आहे रशियाची मॉस्को, चलन आहे रुबल आणि तिथली जी संसद आहे त्याला ड्यूमा असं म्हटलं जाते आणि अमेरिकेची संसद आहे त्याला काँग्रेस असं म्हटलं जाते। ओके, त्यानंतर पहा स्टुडंट, पुढचा प्रश्न आहे पाण्यावर तरंगणारे शहर कोणत्या देशाने तयार केलेले आहे, तर दक्षिण कोरिया। आणि शहराचं नाव आहे ओसियानिवस। ओके, आणि कृत्रिम सूर्य बनवणारे देश आहेत चीन आणि दक्षिण कोरिया। तर हे पण पॉईंट पाठ ठेवा। त्यानंतर जगातील पहिले 6G म्हणजे 6th जनरेशन डिव्हाइस कोणत्या देशाने तयार केलेले आहे, तर तो देश आहे जपान। त्यानंतर पहा मग काय आहे 6Gमध्ये, तर 5Gच्या 20 पट साधारणतः याचा स्पीड असणार आहे। 5Gची सुरुवात भारतामध्ये अलीकडेच 1 ऑक्टोबर 2022 मध्ये करण्यात आली होती दिल्ली येथून। आणि भारतामध्ये सर्वप्रथम जे 5Gची सुरुवात झाली आहे ते एअरटेल आणि जिओ मार्फत झालेली आहे। तर हा प्रश्न तुम्हाला सर्वांना माहीत आहे, कंबाईनमध्ये आयोगाने विचारलेला होता। ओके, आता एक मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे स्टुडंट 1987चा। तर ओझोनच्या थराचे संरक्षण करणे हे मॉन्ट्रियल प्रोटोकॉलाचं हे काय होतं, एक वैशिष्ट्य होतं। मग ओझोनला छिद्र पडलं होतं 1985 मध्ये आणि त्याच्यानंतरच लगेच 2 वर्षात कॅनडा इथं मॉन्ट्रियल या ठिकाणी परिषद भरली आणि तिथं ठरवण्यात आलं की ओझोनच्या थराचं संरक्षण करायचं आहे। ओझोनचा थर हा स्थितांबर थरामध्ये आढळतो। ओझोन दिन हा 16 सप्टेंबरला साजरा केला जातो। हा प्रश्न माझ्याकडून येणाऱ्या कंबाईनकरिता IMP करून घ्या, कारण यावरती आपल्याला नक्कीच परीक्षेत प्रश्न दिसतील। त्यानंतर पहा COP29 बाकू अझरबैजान या ठिकाणी भरणार आहे। COP28 दुबई UAE 2023। COP27 वर आयोगाने प्रश्न विचारला होता, इजिप्त मिस्र 2022ला भरली होती। COP21 पाठ ठेवायची आहे, कारण याला पॅरिस करार या नावाने ओळखले जाते, कारण पॅरिस फ्रान्स या ठिकाणी 2015 मध्ये भरली होती, म्हणजे पॅरिस करार 2015चा आहे। कॉन्फरन्स ऑफ पार्टी 1 जे आहे ते बर्लिन जर्मनी या ठिकाणी 1995 पासून भरायला सुरुवात झाली होती। तर सध्याची लेटेस्ट आहे COP29 बाकू अझरबैजान, लक्षात असू द्या। जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी, जे की पोर्तुगालचे फुटबॉलपटू आहे। त्यांचा जर्सी नंबर 7 आहे, लक्षात असू द्या। गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारा देश कोणता आहे, तर तो फ्रान्स देश आहेच, हा लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर 2050 पर्यंत पुरुषाचं सरासरी आयुर्मान 75 होणार आहे, तर स्त्रियांचे सरासरी आयुर्मान 80 होणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। म्हणजे स्त्रियांचे आयुर्मान हे जास्त असणार आहे 2050 पर्यंत, लक्षात ठेवा। थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा 2024 कोणी जिंकलेली आहे, तर सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांनी जिंकलेले आहे। ते भारताचे खेळाडू आहे। आणि उपविजेता कोण ठरलं, तर चीन हा ठरलेला आहे। केदारनाथ चारधाम यात्रेसाठी एक ऑपरेशन मर्यादा सुरू करण्यात आलेला आहे। मोस्ट IMP करा ऑपरेशन मर्यादा। केदारनाथला महापूर आला होता 2013 मध्ये, उत्तराखंडमधली घटना होती, अलकनंदा नदी होती। सर्व हिमनद्या नष्ट होणारा जगातील देश कोणता ठरलेला आहे, पहिल्या क्रमांकाचा तो ठरला आहे व्हेनेझुएला। इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, बिकॉज वाय
कारण हा एन्व्हायरमेंटवर आधारित प्रश्न आहे. कप 2027 वुमन कुठं भरणार आहे हा वर्ल्ड कप, तर हा भरणार आहे ब्राझील या ठिकाणी. आणि जर तुम्हाला फिफा वर्ल्ड कप जर विचारला 2026चा, तर तो जो भरणार आहे तो अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या ठिकाणी भरणार आहे पुरुषांचा, पण महिलांचा ब्राझील या ठिकाणी होणार आहे 27 मध्ये. 21 मेला अलीकडे जागतिक दहशतवादी विरोधी दिवस साजरा करण्यात आलेला आहे. 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती लिट्टे संघटनेतर्फे. ही संघटना श्रीलंकेची आहे. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळीलम हा लिट्टेचा फुलफॉर्म आहे. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी हा पॉईंट पाठ ठेवा. 1992 मध्ये राजीव गांधी यांच्या नावाने सुरू करण्यात आला होता, मात्र 2021 मध्ये नरेंद्र मोदी सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड असे नामकरण केलेले आहे. ठीक आहे, सो लक्षात ठेवा. 21 मेला जागतिक चहा दिवस पण असतो. 22 मेला जागतिक जैवविविधता दिवस ज्याला बायोडायव्हर्सिटी म्हणतो आपण, आणि 20 मेला जागतिक मधमाशी दिवस पण असतो. सो तिन्ही दिवस ती तुम्ही मोस्ट MP करा माझ्याकडून. त्यानंतर हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्राध्यक्ष जे आहे इब्राहिम रईसी यांचं निधन झालेलं आहे. हेलिकॉप्टरचं नाव होतं बेल 121. इराणचे विदेश मंत्री हुसेन आमिर आहेत. इराणची राजधानी जी आहे ते आहे तेहरान, आणि लक्षात असू द्या चलन आहे तिथलं तोमान. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. राजधानी तेहरान, चलन तोमान. रामसर करार जो होता हा पण इराणमध्येच झालेला एक करार होता, कारण रामसर हे इराणमधलं ठिकाण आहे. 2 फेब्रुवारी 1971ला पाणथळ जमिनीचं संरक्षण करण्यासाठी हा करार करण्यात आला होता 2 फेब्रुवारी 71ला, पण तिची अंमलबजावणी मात्र 75 मध्ये झालेली होती. भारताने हा करार 1 फेब्रुवारी 1982ला स्वीकारलेला आहे. आता रामसर स्थळांची संख्या ही 80+2 झालेली आहे, म्हणजे 82. ठीक आहे, तर लक्षात घ्या, एक नागी अभयारण्य आणि एक नागोटा अभयारण्य जे बिहारमध्ये आहे ते ग्रोथ झालेले आहे, आता ते 82 झाले आहे. तर याच्यामध्ये वाढ होत राहतात, याबद्दल अपडेट राहत चला. आईस्क्रीम मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखलं जाते? रघुनंदन कामत, मोस्ट MP करा. कंपनीचं नाव होतं नॅचरल आईस्क्रीम. त्यानंतर सायक्लोन मॅन ऑफ इंडिया मृत्युंजय मोहपात्रा. रॉकेट मॅन के शिवन. रॉकेट वुमन आहे रितू करिदाल. मिसाईल मॅन कलाम डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मिसाईल वुमन आहे टेसी थॉमस. वॉटर मॅन ऑफ इंडिया राजेंद्र सिंग, जल मनुष्य म्हणून तुम्ही ओळखू शकता. फॉरेस्ट मॅन जाधव पायक, आणि टॉयलेट मॅन आहे बिंदेश्वर पाठक. ठीक आहे, सुलभ इंटरनॅशनल संस्था काढली होती त्यांनी 1970 मध्ये, बिंदेश्वर पाठक यांनी. एलोर्डा कप 2024 बॉक्सिंग संबंधित असून यामध्ये आपल्या भारताच्या ज्या प्लेयर आहे निखत जरीन, ठीक आहे, यांनी 52 kg मध्ये गोल्ड मेडल पटकावलेला आहे. सो तेलंगणाचे आहे, लक्षात असू द्या. द ब्रोकन ग्लास हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर TN शेषन यांनी लिहिलेलं आहे. ते भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते 10वे, माजी मुख्य निवडणूक आयुक्त 10वे होते. आणि त्यांचं एक प्रसिद्ध गाजलेलं वाक्य होतं की मी रोज सकाळी नाश्त्यामध्ये पॉलिटियन्सना खातो. ठीक आहे, सो हा पण एक पॉईंट लक्षात असू द्या. चंद्रावर जाणार आहे आर्टिमिस 3 हे नावाचं मिशन चंद्रावर जाणार आहे. ते नासाद्वारे पाठवण्यात येणार आहे. नॅशनल एरोनॉटिकल अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन हा नासाचा फुलफॉर्म आहे. नासाची स्थापना ही 29 जुलै 58ला झाली होती, पण कार्य सुरू झालं होतं 1 ऑक्टोबर 1958ला. आणि महत्त्वाचा प्रश्न आहे हा, नासाचं मुख्यालय कुठं आहे? वॉशिंग्टन DC. अमेरिकेची राजधानी जी आहे त्याच ठिकाणी याचं मुख्यालय आहे. न्यूयॉर्क वगैरे करायचं नाही, वॉशिंग्टन DC लक्षात ठेवा. आणि पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन 2024 कुठं होत आहे? तर जळगाव या ठिकाणी होत आहे. सो मित्रांनो, हे होते महत्त्वाचे प्रश्न. नक्कीच आपण प्रश्न काढण्यासाठी खूप जास्त मेहनत करतो. तुम्हाला जर ही मेहनत आवडत असेल मित्रांनो, तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.